नमस्ते. मी माजी नगरसेवक दौंड नगरपालिका जब्बारभाई पानसरे आपल्यासमोर माननीय योगेश भैया कटारिया यांच्याविषयी माहिती देण्यासाठी येत आहे. दौंड शहराचे शिक्षण महर्षी व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय किसनदासजी कटारिया उर्फ बाबूशेठ बोरीकर यांचे नातू दौंड शहराचे सर्वेसर्वा माननीय प्रेमसुखजी कटारिया यांचे सुपुत्र श्री योगेश भैया कटारिया हे दौंड शहरावर व तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगरपालिका निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 10 मधनं निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्या समाजसेवेची थोडीशी माहिती घेऊन मी आपल्याबरोबर संवाद साधत आहे. दौंड शहरामध्ये 2020 ते 2023 या काळामध्ये करोनाने हाहाकार माजवला होता. त्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे शेकडो लोक मृत्युमुखी पडले. एवढ्या भीषण काळामध्ये श्री योगेश भैया कटारिया हे देवदूताप्रमाणे अवतरले. त्यांनी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र आणि आटोकाट प्रयत्न केले. त्यामध्ये मी त्याचा म्हणजे एकदम काय म्हणायचं त्याला गवाह आहे, साक्षीदार आहे. त्यामध्ये करोना म्हणजे ग्रासलेले पेशंटला जे वॅक्सिन लागत होते, रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन आहे, सरकारने त्याचा कोटा शहरावर तालुक्याला दिला होता. ते रेमडेसिवीर इथं मिळत नव्हते. ते रेमडेसिवीर मिळवण्यामध्ये योगेश भैया कटारिया यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पेशंटला वॅक्सिन मिळवण्यासाठी आणि ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी भरपूर मदत केली. वेळ पडली तर पुण्याहून जाऊन त्यांनी ती वॅक्सिन्स मिळवून दिले आणि लोकांचे प्राण वाचवले. आता अशा नेत्याला, अशा कार्यकर्त्याला पुन्हा एकदा निवडून देण्याची संधी आपल्या सर्वांना मिळालेली आहे. त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आणि योगेश भैया कटारिया यांना त्यांची समाजसेवा आणि राजकीय वरदहस्त लक्षात घेऊन येत्या 2 तारखेला प्रभाग क्रमांक 10 मधनं त्यांना भरपूर मताधिक्याने आपण निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. या निवडणुकीमध्ये मीही मतदान करणार आहे आणि तुम्हालाही विनंती करतो का तुम्हीही मतदान कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो.